अलीकडेच झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 40 नगरसेवक ओबीसी आरक्षित प्रवर्गातून निवडून आले. मात्र एकूणच नागपूर मनपामधील आरक्षणाची मर्यादा ओलांडली असून सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाचा संदर्भ लावल्यास या सर्व 40 जागांवरील निवडणुका रद्द होऊन तेथे पोटनिवडणुका होऊ शकतात किंवा केवळ एका वेळेसचा अपवाद म्हणून न्यायालय या निवडणुका वैधही ठरवू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. यात नगर परिषद व नगरपंचायती व महापालिकेच्या निवडणुका झाल्या. आता राज्यातील 12 जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. इतर जिल्हा परिषदांमधील निवडणुका अद्याप घोषित करण्यात आलेल्या नाहीत. या जिल्हा परिषदांमधील आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याने तेथे निवडणुका घोषित करण्यात आल्या नाहीत. मात्र आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या नागपूर व चंद्रपूर मनपामध्ये निवडणुका झाल्या. अशात ओबीसी आरक्षणावरील मुद्द्यावर 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणे अपेक्षित आहे. या सुनावणीत आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांबाबत न्यायालय निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्यांचे या सुनावणीकडे लक्ष लागलंय.